हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मोबाईल आहे भोगी, त्यासाठी मी स्पेशल भाजी बनवत आहे. तेल टाकले आणि पूर्ण व्हिडिओ जिरे एंडपर्यंत बघा. टाकले. मोठ्या कुकरमध्ये तेल टाकून जिरे टाकलेत कढीपत्ता आणि मग कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्ता थोडा तडतडल्यानंतर आवाज असा लांब आला तर लांब कसं कापलेले हिरव्या बॅकग्राऊंड 4-5 आवाज हिरव्या द्यायला मिरच्या लागला. टाकलेत मी. पण जेवढं बेटा हवं असेल तेवढ्या मिरच्या तुम्ही टाकू शकता. मी लाल मिरची आणि हिरवी मिरची ही दोन्ही टाकलेत. काय निशाणी हाती चाललाय पिझ्झा. बंद करू? नाही, स्टॉप कर. हिरवी मिरची बाई उडाले तेल. चालू कर. मिरची सुद्धा तेलात थोडं परतल्यानंतर कांदा 2-3 बारीक कांदे चिरून घेतले. ते कांदे सुद्धा टाकलेत मी. कांदा टाकून कांदा पूर्ण लाल होईपर्यंत त्याला परतायचं आहे तेलामध्ये. थोडंसं हलव आणि मग मध्ये काय लाल होईपर्यंत पूर्ण तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. पूर्ण लालसर होईपर्यंत चांगलं कांदा परतून आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण लाल होईपर्यंत परतायचा आहे. पूर्ण लाल झालंय हे बघा. कांदा लाल झालाय. आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक आणि लसूणची स्पेशल भाजी सांगते मी पेस्ट. तुम्हाला. त्यामध्येच वाटून घेतलंय, त्यामध्ये टाकायचं आहे. ते फिरवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं लसूण तळलं गेल्यावर थोडंसं आपल्याला टोमॅटो सर्व टाकून घ्यायचं. लसूण परतून झाल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर टमाटे टाकायचे आहेत त्याच्यात. बारीक चिरलेले 4-5 टमाटे मी घेतलेत आणि त्यात कापून टाकलेत. चालूच ठेव. सुद्धा पूर्ण गळेपर्यंत ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बस. मी नंतरच बोलते व्हिडिओमध्ये. तुमच्या लोकांचा लई आवाज आहे. आपले टमाटे पूर्ण गळले तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला हळद पावडर टाकायची आहे. मिरची 3-4 चम्मच लाल मिरची टाकले मी. मला जास्तीचं आमच्या लोकांना तिखट लागतं माझ्या घरामध्ये, त्याच्यामुळे मी 3 चम्मच लाल मिरची टाकले. तुम्ही चवीनुसार तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तिखट तुम्ही घालू शकता. आणि त्याच्यानंतर मी गरम मसालासुद्धा टाकला आहे. काश्मीरी मिरचीसुद्धा टाकली आहे. मिरचीला तितका रंग नाही आहे, त्यामुळं मी काश्मीरी मिरचीचा यूज केला. चांगलं परतून घेतलं आहे तेलामध्ये. तेल पूर्ण सुटेपर्यंत ते परतून घेतलं आहे मी. जे भाज्या हवे होते ते बारीक कापून व्यवस्थित धुवून 2-3 पाण्याने धुवून घेतलेत आणि ते पूर्ण कांदा टमाट्यामध्ये त्या मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या मी टाकून घेतलेत. जवळ कर. पडू. चालूच ठेवा, स्टॉप नको करू.
सांगत नाही तुला. काय आलं एवढं बटाणे आहे बघ अजून त्याच्यात. भाज्या टाकून त्याला पूर्ण चांगलं परतून घेतलंय. व्हिडिओ व्यवस्थित त्याला परतून घ्यायचंय. पाणी टाकते. स्टॉप. मी 2.5 तांब्या पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि बारीक मीडियम गॅसवर त्याला शिजवलंय, कारण माझ्या कुकरची शिट्टीच नाही चालत त्याच्यामुळे. तर 15 ते 20 मिनटं त्याला शिजवून घेतले चांगलं. व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय नाही मीठ टाक. आणि कुकर लावलाय. चिंच ते दाखव असं चिंच आहे म्हणून. चिंचाचं पाणी सुद्धा टाकलंय. हे टाकल्यावर आहे ना भाजीला खूप वेगळीच चव येते आणि थोडं आंबटसर होतं भाजी. त्याच्यामुळे मी चिंचाचं पाणी टाकलंय. व असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता. स्टॉप कर. पकड असंच पकडून राहा फक्त. हे बघा मी 15 ते 20 मिनटं शिजवून घेतले. व्यवस्थित शिजलेलं आहे आणि त्याला मी मॅश करून घेतलं आहे. मॅशर नाही आहे म्हणून मी डाळ घोटणीच्या घोटणीने मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. पद्धतीने असं मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. भाजी मस्त मिक्स झाली ना, पूर्ण बारीक झाल्यावर छान लागतं ते. असंच पकड फक्त. बारीकसर झालेलं आहे आणि मग मी वरतून तीळ टाकले हवे तेवढे. तिळाचा मान आहे त्या भाजीला. आणि मग शेंगदाण्याचं कूट वाटून ठेवलं होतं मी, ते सुद्धा टाकलंय. धुतली का त्याला? तर बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर धुवून व्यवस्थित कापून चिरली आहे आणि त्यात टाकली आहे आणि पूर्ण भाजी मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित. भाजी सुंदर एवढी छान झाली आहे ना चवीला, की काय बोलू. मी फर्स्ट टाईम बनवली आहे. मला माहितीसुद्धा नव्हतं ही कशी बनवायची, पण मी सहज असं विचारलं माझ्या मम्मीला की कसं बनवायचं, आणि मी तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीने बनवली आहे. मिक्स भाजी तयार आहे. आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा कशी झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.